तो आभाळी शिवराय माझा जगते सवारी सह्याद्री गर्जतो आभाळी शिवराय माझा जगते सवारी सह्याद्री गर्जतो आभाळी शिवराय माझा जगते सवारी सह्याद्री गर्जतो आभाळी शिवराय माझा जगते सवारी जिजाऊच्या पोटी राजा उदयासी आला उदयासी आला राजा उदयासी आला शिवनेरी हा आनंदून गेला जिजाऊच्या पोटी राजा उदयासी आला सात मंदिराची फडकते निराळी सात मंदिराची फडकते निराळी शिवराय माझा जगते सवारी सह्याद्री गर्जतो आभाळी शिवराय माझा जगते सवारी सह्याद्री गर्जतो आभाळी शिवराय माझा जगते सवारी सह्याद्री गर्जतो आभाळी शिवराय माझा जगते सवारी स्वराज्याची पाठ सोन पावला निघाली जिजाईच्या पोटी मुली जाई मिळाली स्वराज्याची पाठ सोन पावला निघाली जिजाईच्या पोटी मुली जाई मिळाली सह्याद्री गर्जतो आभाळी सह्याद्री गर्जतो आभाळी शिवराय माझा जगते सवारी 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 सह्याद्री हा गर्जतो आभाळी शिवराय माझा जगते सवारी सुरेश कथई यांच्याकडून 500 रुपये त्याचप्रमाणे प्रियांश जान्हवी योगेश पडे यांच्याकडून 102 रुपये त्याचप्रमाणे मनोहर जयराम अडबल गाव भोवडे साखरपा यांच्याकडून 500 रुपये त्याचप्रमाणे शीतल भिलारे मावशीसाठी 200 रुपये त्याचप्रमाणे कुमार प्रियांश लवेश कोकाटे कृष्णासाठी गाव करंजाळी दापोल यांच्याकडून 500 रुपये त्याचप्रमाणे संजय थांबणार कृष्णासाठी 200 रुपये काशीराम मालक अंतरवडी 200 रुपये त्याचप्रमाणे नमन व शक्तितुरा या कलेवर प्रेम करणारे कृष्ण जोगळे यांच्याकडून 251 रुपये शाहीर एकनाथ टिके यांच्यासाठी मयूर कोरगावकर यांच्याकडून 500 रुपये त्याचप्रमाणे साई श्री अनन्या एंटरप्राइजेस पंकज कळबेकर यांच्याकडून 500 रुपये त्यांना कामासाठी माणसांची गरज आहे त्यांचा नंबर आहे 9768257861 त्याचप्रमाणे प्रज्ञा सुनील शिंदे 200 रुपये राधाकृष्णासाठी त्याचप्रमाणे कोकणी प्राजू यांचे वडील तुकाराम सोळकर धन्यवाद रसिक मायबाप गणगवळणीसाठी आपण जो प्रतिसाद दिला त्यासाठी खूप खूप आभार हेच प्रेम पुढील नाट्यकृतीवर राहील ही अपेक्षा व्यक्त करून आम्ही पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो
औषधी सुखद पान. पण सुख दाखवण्याने मात्र अजून आई नाही. रागवली की काय? तिचं एक आहे ना, तिला राग कधी येतो आणि पुढे येतो हे गणितच सुटत नाही. गणित शुद्ध बरोबर आपोआप आणि तुझ्यासाठी या डब्यात काही विशेष आहे. मग किती दिवस असे परक्यासारखी सेवा करणार? नवऱ्याच्या घरी यायला एवढा उशीर का? उशीर नाही हा, पण बाबांना बोलायला खूप भीती वाटते. मग लग्न नाही का करायचं? तू फुलापेक्षाही सुगंधीच आहेस आणि या तुझ्या सुगंधाने माझे जीवन प्रेरित केलंय. तुझ्या प्रेरणेमुळे मी यशाची पायरी चढत आहे. मग बाबांनी विचारलं तर काय सांगू, मुलगा बहुरूपी आहे म्हणून. मग शेती थोडी आहे का माझी? हे बघ, जसं माझं तुझ्यावर प्रेम आहे तसं माझं माझ्या कामावरही प्रेम आहे. आणि हो सांग, आहे बहुरूपी? तुला आज जगपुढे चिन्ह दिसत आहे. तू घरी जा, आज पाऊस येतो. जर जास्त पाऊस आला तर मी तुला सुखरूप ठिकाणी घ्यायला घरी येतो. पण तू आता जा. हो, मी जाते. हा पाऊस किती अवकाळी आहे. अरे थांब बाबा थांब, तुला काय या शेताची नांगरणी करायची? जरा थांबलास तर शेताचं नुकसान होणार नाही. बाबा बाबा मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. बोल बाला, काय बोलायचंय तुला? बाबा राग तर येणार नाही का? अगं बाला, अजूनपर्यंत तुझं रागवलोय का? आणि या जगात तुझ्याशिवाय कोण आहे माझं? बाबा मला ना, बोल बाला. बाबा मला एक मुलगा आवडतो. वा, चांगली गोष्ट आहे मग. बोल. अगं पण त्या दिवशी लग्नाचं बोलवत होते. हो बाबा बोलला होता तुम्ही. मग त्याचा तर राग नाही ना आला तुला? मला नाही राग आला. बाबा तुम्हाला राग आला असतील. अगं बाळा, अजूनपर्यंत तुझ्या रागवलोय का कधी? नाही हो बाबा. जावई बापू आले वाटतं. महाराज, आपण आणि या गरिबाच्या झोपडीत. शिपाई, आपण पुढील वस्त्यांमध्ये जाऊन लोकांची सेवा करा. मी जरा इथे जातीने लक्ष टाकतो म्हटलं. बरोबर पोरग्या म्हणून जातीनच टाकणार. चाल की नाही? मम्मी निघू, आता सांगू समजतं ना? मम्मी निघू, मम्मी थांबू, मम्मी थांबू. महाराज, आपण इथे. हो, आज कुठे होणार आहे म्हणून आम्ही सर्व जनतेला सुरक्षित ठिकाणी घेऊन चाललोय. चल ग पोरी. आणि बाबा आले तरच चल पोरी, आपण जाऊया. बाबा तुम्ही नाही, फक्त आम्ही दोघं. दादाजी काय बोलत आहात? सोडा माझ्या पोरीला, नाहीतर. नाहीतर काय? अरे कशी येत नाही ना, तेच बघतो मी. बाबा 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 हो काय केलं ते महाराज, काय केलं? बाबा बाबा चल आता तर येशील ना? नाही नाही चल म्हणतो ना. नाही नाही सोडा नाही. एकदा या प्रधानजीला आवडलेली शिकार तो कधीच मागे जात नाही. हा प्रधानजी कधीच मागे पुरावा केला नाही. चला. बाबा, ऐक, काय झालंय?
बाबा फुला साडी फुला फुला सुस्वागतम 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 श्रीरंग देवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन. श्रीरंग देवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून शिवभक्त गोकुळ सहर्ष सेवेने सादर करत आहे एक काल्पनिक चित्रधारक नाट्य. एक काल्पनिक चित्रधारक नाट्य ढगफुटी. ढगफुटी ढगफुटी. लेखक श्री बबन धनावले. दिग्दर्शक निलेश किंदल. या वगनाट्यात चमकणाऱ्या गुणी कलावंतांच्या संचात राजा विक्रमादित्य कृष्णा गोसावी. प्रधानजी प्रथमेश भुवन. फुला मदन पंडव. रंगा केतन किंदलकर. हवालदार अनिल किंदलकर प्रणय पांगले. ठेका निलेश किंदलकर. बाबा परेश पोटी. संगीत संच मृदुंग विशाल किंदलकर. ऑर्गन मास्टर सचिन भडवलकर. ऍक्टोबॅक शैलेश भुवन. उत्कृष्ट असे ढोलकीपटू सुनीलजी भुवन. पार्श्व गायक व संगीतकार एकनाथ चिडिके. सहगायक कल्पेश चिडिके. वेशभूषा व कला दिग्दर्शन विकास भुवन अनिल किंदलकर. नेपथ्य निर्माण राकेश करंडे प्रणित काकवड. मॅनेजमेंट हेड प्रदीप घरवेकर वैभव साळवी सुयोग मांजरेकर. कलाकार वैभव पडे साहिल दिके विधी घरवेकर मंदार थांबे चिमन. अशा उत्तम उत्कृष्टाच्या कला सजलेलं चित्रधारक असा वगनाट्य सविनेश सादर करत आहोत. ढगफुटी ढगफुटी शिवभक्त भगवान सहर्ष सविनेश सादर करत आहे एक चित्रधारक वगनाट्य ढगफुटी. विक्रमगडनगरचे राजे विक्रमादित्य यांचा पुत्र आणि या राजगादीचा वारसा कार्यसम्राट राजा विक्रमसिंग या नावाने मला सगळे ओळखतात. आधी फार सुखी आहे आनंदी आहे. याचं कारण म्हणजे माझी प्रजा सुखी तर मी सुखी. हा सेवक प्रणाम असो महाराजांचा. राजांचे अजून आले कसे नाही? आले ना अजून? त्यांना पटकन बोलून घ्या. आशीर्वाद आहे महाराज. आज असे एकाएकी बोलवण्याचं कारण चक्रसेनजी व जनतेकडून वारंवार तक्रारी येत आहेत व बाजारात दर वाढले, पेरणी उशिरा झाली व काही ठिकाणी तर चोरीसारखे गुन्हे सुद्धा वाढले आहेत. यावर काहीतरी उपाय सुचवा म्हणून म्हणतो. महाराज, आपण योग्य बोलत आहात. यावरती मी तुम्हाला 3 उपाय सुचवते. बघा, शेतकऱ्यांसाठी पाण्याचं नियोजन, बाजार दर वाढीवर नवीन निरीक्षक आणि सीमेवरती सैन्य भरतीचं. खूपच छान चक्रसेनजी. ओ तुम्ही तर उपायाची पेटीच घेऊन फिरता. पण हे तिन्ही उपाय एकाच वेळी करणं शक्य आहे का? का नाही शक्य महाराज? आपण फक्त आदेश द्यायचा आणि त्याची आज्ञा आम्ही करणारच. ठीक आहे, मग आजच हुकूम निघेल.
आणि आपला राज्यकारभार अगदी जोमाने सुरू होईल. आपल्या राज्यामध्ये न्याय, निष्ठा आणि विकास याचाच मंत्र कायम राहील. जशी आज्ञा महाराज. आम्ही आजच ताबडतोब कामाला लागतो. हो, नक्की. राजसेवक कोणी दरबाराबाहेर आहेत का? पाहून या बरं. चक्रसेनजी, बाकी राज्यकारभार आपला व्यवस्थित चाललेला आहे ना? होय महाराज. काही चिंता करण्याचे कारण नाही ना? अजिबात नाही. ठीक आहे, आपण सुचवलेले उपाय योग्य मार्गाने चालू द्या. ठीक आहे, आम्ही निघतोच. या बरं. राजसेवक बंडू, राजसेवक बंडू, राज दरबारात हजर व्हा. राजसेवक बंडू, कोण बोलतोय? राज. अरे काय चाललंय? राज दरबारात कोणी आलंय का? आलं असं वाटतंय मला, पण बघितलं तर नाही हो कोण. नाही कोण? परत जाऊ बघायला. पाहून ये. पाहून येतो मी. हो हो. हा, नीट पाहून ये रे. तू थांब ना, मी पाहून येतो. सांगतोय. बंडू, बाकी राज्यकारभार व्यवस्थित चालला आहे ना? व्यवस्थित चाला महाराज. अगदी जनतेकडून व्यवस्थित आपल्याला हाल हवाल येत आहे ना? बरोबर महाराज. काही काळजी करण्याचे कारण नाही. ठीक आहे. तेव्हा कुठं? राजसेवक बंडू. महाराज आपल्याला लग्नाला साधू आलंय. ठीक आहे. जय भद्रकाली. नमस्कार महाराज. नमस्कार. साधू महाराज, हो, आपले आगमन हेच आमच्यासाठी वरदान. पण आपल्या मुखावरती चिंता दिसते. काही अनिष्ट संकेत आहेत का या राज्यावरती? महाराज, धर्मशिराचे रक्षण करणाऱ्या राजाला आज मी एक दैवी संदेश घेऊन आलोय. दैवी संदेश? कोणता महाराज? जय भद्रकाली. महाराज, आपल्या राज्यातील पुरेपुरी झोपडी एक घोर पाप घडले आहे. घोर पाप? अहो, कसले पाप? काय ते स्पष्ट सांगा महाराज. एका निरापरा मुलीवर अन्याय झाला असून त्या गुन्हेगारांनी तिच्या वडिलांनी ठार केलंय. मी स्पष्ट तपशील सांगत नाही, पण ही घटना मानव जातीला राज्य आणणारी आहे. हे माझ्या होय राजवाड्यात, महाराज. माझ्या राज्यकारभारात मध्ये घडलं. हे सारे कसं सुटलं माझ्या नजरेतून? अधर्म महाराज, असा अधर्म झाला असता देवतांचा कोपण स्वाभाविक आहे आणि विशेषतः देवीचे दर्शनरूप त्याच्यात आहे. जय भद्रकाली. देवीचे रौद्ररूप म्हणजे महाराज माझ्या राज्यावरती काही अनिष्ट संकेत ओढवतायत का? होय महाराज. मार्ग सांगा महाराज, मार्ग सांगा. महाराज, यावर एकच उपाय. कोणता? निष्पापांचे रक्षण आणि गुन्हेगारांना शीघ्र नाही तर देवीचे दर्शनरूप शांत होईल. ठीक आहे महाराज. महाराज, मी अशी शपथ घेतो की या अपराध्यांना राजदंड मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही. ठीक आहे महाराज. राज्यातील प्रत्येक मुलीची सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे. कामाला लागा. राजसेवक आणि चक्रसेनजी, या तातडीला तुम्ही खाता जमा करा. जशी आज्ञा महाराज. आपण निश्चित राहा. ठीक आहे. महाराज, अशी आशा करतो मी. येतो मी. जय भद्रकाली. चक्रसेनजी, अहो, या राज्यकारभारात आपण आता लक्ष द्यायला पाहिजे. जशी आज्ञा महाराज. आणि पुढचे वार्तांकन मला सहज सोपवा. ठीक आहे, या तुम्ही. बरं, येतो मी. काय झालंय? लहान सोपवायचं आहे. शिपाई, हा, आपण जाऊ महाराजांसोबत. महाराजांसोबत जाऊ. कसं माहितीये तुम्हाला एकट्याने झेपण कामगिरी ही. आपण दोघेही जायचे. दोघं आणि हा जा, तयारीला लागा. एवढा हट्टा काटा मारत आहे सोपरी. तयारी लागतो आम्ही. काय काय घ्यायचं सांगा मला. अरे राजा चक्रसेन, तुला काय माहित? या बलात्काराचा खरा जिम्मेदार मीच आहे, मीच. आणि अशा अनेक गुन्हे पचवले. आणि या साधूचं कारण मला सांगतोस? अरे बघतो ना, तुमचा देव माझं वाईट करतो ते.
दाखवायला न्याय मिळाला नाही. त्या गुन्हेगारांना सुद्धा पकडले नाही. महाराजांनी सांगितले दैवी इशारा खरा ठरतो की काय? माझ्या राज्यावरती अनिष्ट संकेत ओढवतात की काय? राजसेवा अरे काय झालं काय ते तरी सांग. अरे स्पष्ट बोल काय झालं. अरे स्पष्ट बोल काय झालं काय. हो महाराज मला कसं सांगू. हो आपल्या राज्यात राक्षस आलाय, मोठा राक्षस. काय हो त्याचं ना एवढं मोठं मोठं डोलं आहे. सगळी जनता घाबरली, नुसती पलते. महाराज राक्षस आलाय, राक्षस आलाय. वाचवा वाचवा. म्हणजे साधू महाराजांनी सांगितलेला दैवी इशारा खरा ठरतो की काय? काय खरं माहित काय नाही पण आला एवढा. राजसेवक तुम्ही प्रधानजी चक्रसेनला बोलवून घ्या. प्रधानजी हॅलो. हो प्रधानजी, प्रधानजी येतोय. प्रधानजी महाराज महाराज प्रधानजी त्या राक्षसाच्या मागावर गेला. तुम्ही पण चला महाराज चला. ठीक आहे. आम्ही बघतोच काय तो राक्षस. काय कोणाला बघायचं. आपण पातेऱ्याला बघू. पातेऱ्या सर हे राक्षसा हा असा समोर ये बघू. कोण राक्षस. हा प्रधानजी तुझ्याशी 2 हात करायला उभा आहे. हा माणूस आहे ना, त्या राक्षसाला बोलवतोय. कोण हात धरायला तयार नाही. आमचं नाही असं म्हणा. दोन हात दोन हात करायला तयार आहे. ये ना. खाली कर. हात खाली कर. राक्षस आला ना, तुला दाखवी. दोन हात तयार करायला मी तयार आहे. अरे तू काय माझं वाईट करणार आहे. मग असेल ना तर माझ्याशी 2 हात करून बघ. सगळ्या गोष्टींचा हिशोब पूर्ण करण्यासाठी आलो. पाहतोस काय मग होईतच नाही यार.
त्याच्या मार्गावर पाठवा. संपूर्ण सैन्य हो महाराज. राजसेवक बोला महाराज. दरबारात आलेल्या साधू महाराजांना तात्काळ बोलवा. तत्काळ. इतकं सामर्थ्यवान आहे का हो तू? महाराज, खूप भयानक आहे. जय भद्रकाली. बोला महाराज, कशी काय बोलवणं केलं? नमस्कार महाराज. महाराज हो, त्या राक्षसाने थैमान घातलाय, त्याला कसे मारा यावर काहीतरी उपाय सांगा महाराज, उपाय सांगा. नाही महाराज, त्या राक्षसाला मारता नाही येणार, कारण तो देवी शक्तीने आलेला आहे. तो देवीचे आज्ञापालन करणार आहे. महाराज, जोपर्यंत त्या मुलीचा बापाचा खरा गुन्हेगार पकडला जाईल तेव्हा तो राक्षस आपोआप अदृश्य होईल. त्याला मारता नाही येणार महाराज, तो देवीचे आज्ञापालन करणार आहे. जय भद्रकाली. ठीक आहे महाराज. महाराज, सारं सैन्य घेऊन त्याच्या पागावर जातो. हो हो, आपण निश्चिंत राहा. ठीक आहे. महाराज 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 घात झाला. काय झालं? आपल्या बारक्या मुलांना तो राक्षस घेऊन गेला. काय? मुलांना घेऊन गेला. जय भद्रकाली. अरे देवा. बघा महाराज, आपल्या राजावर अशी संकट येत राहतील. ते काही नाही. शिपायानो ताबडतोब तयारीला लागा. चक्रसिंगजी यांच्या मार्गावरती राहा आणि ते जो गुन्हेगार आहेत ते माझ्या समोर हजर करा. ठीक आहे महाराज, येतो आम्ही. चला चला. त्याला काय झाला पुढे वा. आज सारखं चला चला सोपं वाटतं हो याला.
आता आपलं काय खरं नाही. महाराजांना समजलं तर ते आपल्याला नक्कीच शिक्षा करतील. आता मीच एक काम करतो, त्या राक्षसाला मीच शरण जातो. हे राक्षसा, असा समोर ये, मी तुला शरण आलोय. त्या मुलीचा बलात्कार मीच केला, पण मला माफ कर, माफ कर आता. त्या मुलीचा बलात्कार तू केलास, तुला मी वाचू म्हणजे तू मला ग्रही धरतोस तर मी त्या मुलीच्या बलात्काराचा सूर खेळण्यासाठी आलोय आणि तू मला वाचव बोलतोस. मला मारायचं नाही, पण मला मारायचं. तुला मारायचं नाही, पण मला मारायचं आहे. तुझं रक्त प्यायचंय, रक्त प्यायचंय तुझं मला. तुझं म्हणालास तू. राजसेवक, महाराज अरे काय राक्षसाचा पत्ता लागला की नाही? पत्यानं होय. महाराज, वाचवा, वाचवा महाराज. तो राक्षस माझ्या मार्गाला लागलाय महाराज. राक्षस कधी माझ्या मार्गाला लागलाय. वाचवा महाराज, मला इतकं आपलं सांभाळून ठेवलं. हो महाराज, कुठून येऊ शकतो. आपल्याला काय देऊ शकतो महाराज? मला तू, सांग माझ्यासमोर तू केलेली कार्यक्रमात सांग. दोन चक्रसे दरबारामध्ये काही लपवाछुपी चालत नाही. त्याचे सत्य सांग. मी त्या मुलीचा बलात्कार केलाय. मी अशाच अनेक मुलींचे बलात्कार केले. मला माफ करा, माफ करा. अरे म्हणजे आज आराम कर निघाला वाटतं. याला मारणं आता माझं काम आहे आणि ते करणं हीच खरी ढाकटुटी. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचार थांबण्यासाठी, माझ्यासाठी आणि त्या घरासाठी होईल आज ढाकटुटी. आज तो न्याय, त्याने अन्याय केला. आज त्या हुतात्म्यांना शांती लाभेल. मी काय नाही केलंय. मी नाही.
बदला घेतला मी किती यशस्वी ठरलो मला नाही माहित. तुला तुला मंगल
उठविन नाही कुणी उठविन नाही कुणी शरण तुझ्या चरणी मोरया शरण तुझ्या चरणी मोरया शरण तुझ्या चरणी शिरले तना रूप पाहुणी शिरले तना मला रूप पाहुणी येशील कधी सदणी हो येशील कधी सदणी शरण तुझ्या चरणी मोरया शरण तुझ्या चरणी मोरया शरण तुझ्या चरणी मोरया शरण तुझ्या